कल्पना करा, तुम्ही जिच्यावर जीवावर प्रेम करता तो तुमच्यासोबत साखरपुडा करून नंतर दुसऱ्याशी लग्न करतो. ही आहे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची धक्कादायक प्रेमकथा. 1994 मध्ये मोहरा चित्रपट सुरू होता. टिप टिप बरसा पाणी गाण्यानं संपूर्ण बॉलिवूडला हादरवलं. पण पडद्यामध्ये अक्षय आणि रवीना यांची जवळीक प्रचंड वाढली होती. एकमेकावर इतकं प्रेम झालं की त्यांनी गुपचूप मंदिरात साखरपुडा केला. मीडिया इंडस्ट्री कुणालाच काही समजलं नाही. लग्नाचं प्लॅनिंग सुरू होतं, पण मग आला रवीना टंडनच्या आयुष्यात एक मोठा धक्का. तिला कळलं की अक्षय कुमार एकाच वेळी शिल्पा शेट्टी आणि ट्विंकल खन्नाशी डेट करत आहे. 3 मुली 3 वेगळ्या टाइमवर आणि 3 वर्षापासून. रवीनाला अक्षयच्या खोटेपणाची जाणीव झाली. ती खूपच दुखावली गेली, पण शांत राहिली नाही. काही रिपोर्टनुसार अक्षय तिला फक्त गृहिणी बनवू इच्छित होता, म्हणजेच घरात राहणारी आणि कायम मागे उभी असलेली बायको. पण रवीना टंडन ती नव्हती. ती स्वतंत्र होती, आत्मनिर्भर होती आणि सर्वांसमोर उभी राहणारी महिला होती. शेवटी तिनं नातं संपवलं आणि पुढे अक्षयनं ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. आजही ही गोष्ट लोक विसरलेले नाही. एक अभिनेत्री जिला प्रेमात सर्वस्व दिलं पण फसवणूक झाली. तुम्हाला काय वाटतं, रवीना योग्य होती की अक्षय? कमेंटमध्ये लिहा आणि अशाच फिल्मी गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.